जय भीम जय शिवराय। आज दलित पॅन्थर संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीनं दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतराव नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर या ठिकाणी जे मनूच्या नाजायज औलादी या महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं त्या ठिकाणी काम करत आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहेत, अशीच मनूची एक सडकी औलाद संजय गायकवाड त्या ठिकाणी शिवाजी कोण होता हे पुस्तक डॉक्टर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशन करत होते आंबी म्हणून। आणि या कॉम्रेड आंबींना त्या ठिकाणी हा सडक्या विचाराचा हरामखोर असा संजय गायकवाड आमदार त्या ठिकाणी 9 मिनिटं कॉल करून त्या ठिकाणी त्यांना शिव्या देतोय। छत्रपती शिवरायांच्या विषयी बहुजन समाजामध्ये खूप आदर आहे। आज बहुजन प्रतिपालक म्हणून छत्रपती शिवरायांकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। बहुजनांचा राजा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या ठिकाणी या मनूच्या सडक्या औलादी या ठिकाणी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। आणि खऱ्या अर्थानं ही विचारसरणी जोपासायची हे लायसन ज्या भारतीय जनता पार्टीच्या सडक्या विचाराच्या मनूच्या औलादींनी घेतलेला आहे। विटंबळ्यांनी टेंडर घेतलेला आहे समाजामध्ये महापुरुषांची विटंबना करायची, महापुरुषांच्या विचाराला त्या ठिकाणी पायंदळीत तोडवायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचे टेंडर घेतलेल्या या सडक्या विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला माझा या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून एक सवाल आहे की आज या देशामध्ये एक संजय गायकवाड सारखा एक सडक्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी संविधानामुळे आमदार होतो आणि जे संविधान छत्रपती शिवरायांच्या विचारांनी, महात्मा फुलेंच्या विचारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, संपूर्ण महामानवांच्या विचारांनी त्या ठिकाणी संविधान झालेलं आहे आणि त्या संविधानामुळे तो आमदार झालाय आणि आज तो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी गलिच्छ भाषेमध्ये त्या ठिकाणी शिवीगाळ करीत आहे। खऱ्या अर्थानं कॉम्रेड गोविंद पानसरेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी कोण आहे या पुस्तकाचा मतीत अर्थ काय आहे हे या नालायक भारतीय जनता पार्टीच्या सडक्या विचारांच्या मनूच्या औलादींना आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारत आहे। तुम्हाला याचा अर्थ समजतोय का? तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? तुमचा बाप जो दिल्लीत बसलेला आहे आणि तुमचा जो बाप त्या मुंबईमध्ये नागपूरचा जो या ठिकाणी पंतांचा झेले आहे तो त्या ठिकाणी भांडण लावायचं काम या ठिकाणी महाराष्ट्रात करताय आणि ते त्यांनी तुम्हाला दिलेले टेंडर तुम्ही व्यवस्थितपणे समाजामध्ये पेरत आहे। खऱ्या अर्थानं मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की संजय गायकवाड तुझा मेंदू हा सडलेला आहे, तुझा विचार हा सडलेला आहे आणि माझा हा महाराष्ट्र बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामुळे आज सुजलाम सुफलाम आहे। तुझ्यासारख्या कितीही नासक्या कांद्यांनी, तुझ्यासारख्या किती हरामखोरांनी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या या चाललेल्या सुरळीत जनजीवनाला कुठं बोट दाखवायचा प्रयत्न जर केला तर मी एक पॅन्थर म्हणून दलित पॅन्थर संघटनेचे प्रयत्न म्हणून तुला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतोय की तू या पुण्यात खरंच एक बापाची जर तो औलाद आहे आणि तुझा जर बाप खरंच तो पंत आहे, आजचा मुख्यमंत्री फडणवीस जर तुझा बापच आहे आणि तू जर एका बापाचीच औलाद आहे तर हडपसरच्या या राजमाता जिजाऊ भोसले चौक हडपसर गावात येऊन तू त्या ठिकाणी दाखव जे स्टेटमेंट जे 9 मिनिटाचं जे रेकॉर्डिंग आहे ज्याच्यामध्ये तू माझ्या बांधवाला त्या ठिकाणी शिवीगाळ करतोय, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला त्या ठिकाणी तू गलिच्छ भाषेमध्ये बोलत आहे। जर तुझ्या गांडीत दम आहे तर तू या हडपसर मध्ये ये, हडपसरच नाही तुझ्या पुण्यात ये आणि मग त्या ठिकाणी तू मला शब्द देतो तुला पॅन्थर काय असतो आणि एक कॉम्रेड काय असतो आणि एक महापुरुषांच्या विचारांचा पाईक काय असतो हे तुला त्या ठिकाणी दाखवून देतो। ज्यावेळेस तुझा सडका विचार या समाजाला आज कळलेला आहे तर तू सकाळी येऊन त्या ठिकाणी माफीनामा मागतो। अरे माफीनामा मागणाऱ्यांच्या माफीवीरांच्या औलादींनो तुम्ही आजपर्यंत केलंय काय? हेच केलंय, तुम्ही समाजात भांडणं लावली आणि ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आता आम्हाला समाज वरचढ चाललाय तर त्यावेळेस तुम्ही माफी मागितलेली आहे। तुम्ही माफीवीरांची औलाद आहे एवढं लक्षात ठेव। माफीवीरांच्या औलादींनो
तुम्हाला पॅन्थर म्हणून सांगतोय, या महाराष्ट्रात माफी मागायच्या लायकीचा या ठिकाणी ठेवणार नाही, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि तुझे म्हणला ना की शिवाजी कोण होता या पुस्तका संदर्भात तुझे गलिच्छ बोलला, तर तुला मी हे सांगतोय, तेच पुस्तक मी आज हडपसर पुणे शहराच्या चौकामध्ये या सगळं अखंड समाजाला वाचून दाखवत आहे. ते पुस्तक काय आहे, त्या सारख्या विचाराच्या संजयने पुस्तक वाचलेलं नाही, ते वाचून दाखवतो माझ्या समाजाला पुस्तक काय आहे. त्या पुस्तकात लिहिलंय माझा राजा बहुजन प्रतिपालक आहे, माझा राजा या दिनदुबळ्या समाजाचा आधार आहे. हे जर मी या समाजाला आता या हडपसरच्या राजमाता जिजाऊ भोसले चौकामध्ये उभं राहून मी सांगत आहे. आणि आज इथे सांगतोय, उद्या दलित पॅन्थरचा प्रत्येक पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवरती प्रत्येक झोपडपट्टी भागात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात ओरडून सांगणार की शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे. त्याच्यात काय लिहिलेलं आहे, हे पुस्तक काय आहे. आणि या गोष्टीवरून तुझा जो बाप आहे फडणवीस त्याचे त्या ठिकाणी मी निषेध करतोय. संजय तुझा तर निषेध आहे, तू फक्त पुण्यात सापड. दुसरा तुझा दिल्लीतला बाप आहे त्याचा तर निषेधच करतोय का, तर बाप तुम्हाला पोचायचं काम करतायत. आज या ठिकाणी आणि छाती ठोकून माझ्या राजाचं पुस्तक मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. जर तुझा दम आहे तर महाराष्ट्रात चाललेली शिवाजी कोणाचा पुस्तक वाचायची मुवमेंट ही चळवळ तू फक्त थांबवून दाखव, तरच तुझ्या एका बापाची अवलाद आहे. आणि आज या ठिकाणी हडपसरला आम्ही पुस्तक वाचत आहोत, संपूर्ण समाजाने हे पुस्तक त्या ठिकाणी वाचावं आणि संजयच्या खबरीत मारावी, एवढ्याच्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. आणि सर्वांना विनंती करतो, या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपले बुद्ध विहार आहेत, आपले सामाजिक उपक्रम आहेत, आपले सामाजिक कार्यक्रम आहेत, या सर्वांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे लिहिलेलं पुस्तक प्रत्येकाने त्या कार्यक्रमामध्ये वाचन करावं. आणि या मनोवाद्यांच्या सारख्या अवलादींना तुम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचून कानाखाली द्यावी, हीच आज यांची लायकी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सत्ता आली, बीजेपी वाल्यांना तुम्हाला सत्ता आल्यामुळे माज आलाय, तर तुमचा माज हे संविधान वाले आणि पॅन्थरच जिरवणार, एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. शिवाजी महाराजांचा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याचे स्वप्न दाखवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. थोडक्यामध्ये या ठिकाणी या पुस्तकाचं वाचन मी या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वांनी घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुल्यांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा.